कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणातील दुर्गम भागात अजूनही पायाभूत सुविधांचा किती अभाव आहे याचं मूर्तिमंत उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वावे तर्फे नातू येथील एका घटनेमुळे समोर आले। खेड तालुक्यातील वावे तर्फे नातू ढेबेवाडी येथील 21 वर्षीय प्रदीप प्रकाश ढेबे या तरुणाचा तळेगावात दुचाकीचा अपघात झाला आणि तो मृत्यू झाला। तर रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या वावेतर्फे नातू ढेबेवाडी या गावात त्याचे पार्थिव घेऊन जात असताना रस्ता नसल्यामुळे डोंगरदरीमधून वाट काढत डोली बनवून त्याद्वारे तब्बल 2 ते 2.5 किलोमीटर अंतर पार करून डोलीतून पार्थिव त्याच्या घरी घेऊन जावे लागले। वास्तविक पाहता कोकणात अनेक मंत्री आहेत। याआधी देखील मोठमोठ्या खात्याचे मंत्री राज्यात आणि केंद्रात देखील होते, मात्र खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांबाबत असलेले विदारक वास्तव एका व्हिडिओद्वारे पुन्हा एकदा समोर आले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वावेतर्फे नातू ढेबेवाडी या गावाला रस्ता मंजूर झालाय, मात्र काही तांत्रिक कारणास्तव गेली कित्येक वर्ष हा रस्ताच झाला नाही। गेल्या आठवड्यात देखील एका महिलेला विंचूदंश झाला आणि त्या महिलेला देखील अशाच प्रकारे डोलीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणि तिथून रुग्णालयात नेण्यात आलं। कोकणचा विकास हाच ध्यास असे बडे नेते राज्यात निवडणुका आल्या की वल्गणा करतात, मात्र कोकणातील दुर्गम डोंगराळ भागातील पायाभूत सुविधा नसल्यानं कोकण अजून किती विकासाच्या दृष्टीने मागास आहे याचं प्रत्यंतर हे घडलंय।